नमस्कार. पाहूया शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. युनायटेड ब्रेवरीज कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगले निकाल सादर केले. कंपनीने सांगितले की कंपनीचा नफा सप्टेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत 132.3 कोटी रुपये झालाय, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 107.2 कोटी रुपये इतका होता. कंपनीच्या नफ्यात ही वाढ 23.4% आहे. कंपनीचे उत्पन्न वार्षिक 1,888 कोटी रुपयांवरून 2,114.7 कोटी रुपये इतके झाले. गुरुवारी युनायटेड ब्रेवरीजचा शेअर 0.34% घसरणीसह 1,983.95 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. डिक्सन टेक कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली. कंपनीने सप्टेंबर 2024ला संपलेल्या तिमाहीत 411.7 कोटी रुपयांचा नफा नोंदवलाय, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 113 कोटी रुपये इतका होता. कंपनीच्या नफ्यात ही वाढ 264% इतकी झाली आहे. कंपनीचे वार्षिक उत्पन्न 4,942 कोटी रुपयांवरून 11,534.1 कोटी रुपये झाले. गुरुवारी कंपनीचा शेअर 1.57% घसरणीसह 15,044.95 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इंडसइंड बँक खासगी क्षेत्रातील बँक इंडसइंड बँकेने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. बँकेच्या नफ्यात आणि निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ झाली आहे. सप्टेंबर 2024ला संपलेल्या तिमाहीत बँकेचा नफा 39.4% घसरून 1,325.5 कोटी रुपये झालाय, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 2,181.5 कोटी रुपये इतका होता. बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात म्हणजेच NIM मध्ये 5.3% वाढ झाली आहे. ही वाढ 5,347.3 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एका वर्षापूर्वी या तिमाहीत बँकेने 5,076.8 कोटी रुपयांचा NII म्हणजेच निव्वळ व्याज उत्पन्न नोंदवलं होतं. गुरुवारी इंडसइंड बँकेचा शेअर 0.37% वाढीसह 1,279 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. गोदरेज कंझ्युमर कंपनीने सप्टेंबर 2024ला संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2025च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा वाढून 491.31 कोटी रुपये झालाय, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 433 कोटी रुपये इतका होता. कंपनीच्या नफ्यात ही वाढ 13.5% इतकी झाली आहे. कंपनीने सप्टेंबरच्या तिमाहीत 3,663.3 कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत 3,602 कोटी रुपयांपेक्षा 1.8% अधिक आहे. गुरुवारी गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचा शेअर 3% घसरणीसह 1,253.60 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. डीसीबी बँकेने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. बँकेच्या नफ्यात आणि निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत बँकेचा नफा 22.6% वाढून 155.5 कोटी झालाय, जो एका वर्षापूर्वी ह्याच तिमाहीत 126.8 कोटी रुपये इतका होता. बँकेचा NII 7% वाढून 509.2 कोटी झालाय, जो एका वर्षापूर्वी ह्या तिमाहीत 475.7 कोटी रुपये इतका होता. निव्वळ NPA म्हणजेच नेट NPA तिमाही दर तिमाही म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.18% वरून 1.17% वर आला आहे. तर बँकेचे शेअर्स गुरुवारी 1.40% घसरणीसह 110.27 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. ऍक्सिस बँक RBIने 1 जानेवारी 2025 पासून 3 वर्षांसाठी ऍक्सिस बँकेचे MD आणि CEO म्हणून अमिताभ चौधरी यांच्या पुनर्नियुक्तीला मंजुरी दिली आहे. जुलैमध्ये झालेल्या बँकेच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हणजेच AGM मध्ये भागधारकांनी या नियुक्तीला मान्यता दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 24 ऑक्टोबर 2024 रोजी अंतिम मंजुरी दिली आहे. बँकेचे शेअर्स गुरुवारी 0.57% वाढीसह 1,167 रुपयांच्या पातळीवर बंद झालेत. IEX इंडियन एनर्जी एक्सचेंज लिमिटेड IEX ने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. IEXचा नफा सप्टेंबरच्या तिमाहीत 28.8% वाढून 106.8 कोटी झालाय, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 82.9 कोटी रुपये इतका होता. तर कंपनीचे उत्पन्न 28.3% वाढून 129.2 कोटी रुपये झाले, जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 108.5 कोटी रुपये होते. गुरुवारी IEXचा शेअर 0.95% वाढीसह 184.55 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. सायंट कंपनीचा नफा सप्टेंबरच्या तिमाहीत 24.5% वाढून 179.1 कोटी झालाय, जो जून 2024ला संपलेल्या तिमाहीत 143.9 कोटी रुपये इतका होता. कंपनीचे उत्पन्न
तिमाही आधारावर 10.3% वाढून 1,849.1 कोटी रुपये झाले, जे जूनच्या तिमाहीत 1,675.7 कोटी रुपये इतके होते. तर गुरुवारी सायन्सचा शेअर 3.20% वाढीसह 1,777.80 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. जेएसडब्ल्यू एनर्जीने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे, मात्र उत्पन्नात घट झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 2.3% वाढून 876.8 कोटी झालाय, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीमध्ये 856.8 कोटी रुपये इतका होता. तर कंपनीचे उत्पन्न 0.7% घसरून 3,237.7 कोटी रुपये झाले, जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 3,259.4 कोटी रुपये इतके होते. गुरुवारी जेएसडब्ल्यू एनर्जीचा शेअर 2.59% घसरणीसह 669.95 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. पेट्रोनेट एलएनजी कंपनीने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे. सप्टेंबर 2024ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 25.8% घसरून 847.6 कोटी रुपये झालाय, जो जून 2024ला संपलेल्या तिमाहीत 1,142 कोटी रुपये इतका होता. कंपनीच्या उत्पन्नात 2.9% घट झाली असून ती 13,021.8 कोटी रुपयांवर पोहोचली. गेल्या तिमाहीत कंपनीने 13,415 कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले होते. गुरुवारी पेट्रोनेट एलएनजीचा शेअर 1.59% घसरणीसह 339.55 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने एस बालकृष्ण कामत यांची 3 जानेवारी 2025 पासून बँकेचे CFO म्हणजेच चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. गुरुवारी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर 3.81% घसरणीसह 36.62 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इक्सिगो कंपनीने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे, तर उत्पन्नात वाढ झाली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा वार्षिक 26.7 कोटी रुपयांवरून 13.1 कोटी रुपयांवर घसरलाय, तर उत्पन्न वाढून 206.5 कोटी रुपये झाले, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीमध्ये 163.9 कोटी रुपये इतके होते. गुरुवारी इक्सिगोचा शेअर 0.69% घसरणीसह 149 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे, तर उत्पन्नात वाढ झाली आहे. सप्टेंबर 2024ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 12.3% घसरून 664 कोटी रुपये झालाय, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 756.9 कोटी रुपये इतका होता. कंपनीच्या उत्पन्नात 6.4% वाढ झाली असून 7,432.8 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर एका वर्षापूर्वी याच तिमाहीमध्ये कंपनीने 6,988.1 कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले होते. गुरुवारी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचा शेअर 2.41% वाढीसह 1,641.30 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. आर केबल कंपनीने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे, तर उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीचा नफा सप्टेंबर तिमाहीत 33.2% घसरून 49.5 कोटी रुपयांवर आला आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 74.1 कोटी रुपये इतका होता. तर कंपनीचे उत्पन्न 12.4% वाढून 1,810 कोटी रुपये झाले, जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 1,609.7 कोटी रुपये इतके होते. गुरुवारी आर केबलचा शेअर 0.40% घसरणीसह 1,605 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. NACL कंपनीने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे, मात्र उत्पन्नात घट झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा वार्षिक 4.1 कोटी रुपयांवरून 14.9 कोटी रुपयांपर्यंत वाढलाय, तर ह्या कालावधीत कंपनीचे उत्पन्न 580.3 कोटी रुपयांवरून 440.3 कोटी रुपयांवर घसरले. गुरुवारी NACLचा शेअर 0.84% वाढीसह 53 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. आरती ड्रग्स कंपनीने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 11.6% घसरून 35 कोटी रुपये झालाय, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीमध्ये 39.6 कोटी रुपये इतका होता. तर कंपनीचे उत्पन्न 6.7% घसरून 598.3 कोटी रुपये झाले आहे, जे एका वर्षापूर्वी या तिमाहीत 641.5 कोटी रुपये इतके होते.
गुरुवारी आरती ड्रग्स लिमिटेडचा शेअर 1.04% घसरणीसह 483 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. MGL महानगर गॅस लिमिटेडने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा नफा 284.5 कोटींवरून 282.8 कोटी रुपयांवर घसरलाय. तर तिमाही ते तिमाही आधारावर कंपनीचे उत्पन्न 1,589.7 कोटी रुपयांवरून 1,711.6 कोटी रुपयांपर्यंत वाढले. एबिटा 419 कोटी रुपयांवरून 398.5 कोटी रुपयांवर घसरलाय. तर एबिटा मार्जिन 26.3% 23.3% घसरले. गुरुवारी महानगर गॅस लिमिटेडचा शेअर 2.19% घसरणीसह 1,545 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. बिर्ला सॉफ्ट कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे तर उत्पन्नात वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घट झाली आहे. कंपनीचा नफा 150 कोटी रुपयांवरून 127 कोटी रुपयांवर घसरलाय. तर कंपनीचे उत्पन्न 1,361 कोटी रुपयांवरून 1,401 कोटी रुपयांपर्यंत वाढले. बिर्ला सॉफ्ट कंपनीने निकालांसोबतच डिव्हिडंडचीही घोषणा केली आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 15%हून अधिक घट झाली आहे तर कंपनीच्या उत्पन्नात 40%हून अधिक वाढ झाली आहे. कंपनीने निकालांसह डिव्हिडंडचीही घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 2.5 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. गुरुवारी बिर्ला सॉफ्टचा शेअर 5.59% घसरणीसह 567.40 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. बन्सल वायर इंडस्ट्रीज लिमिटेड ह्या स्टेनलेस स्टील वायर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने 23 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या त्यांच्या BOD बैठकीत श्री सौरभ गोयल यांनी त्यांच्या इंडिपेंडेंट डायरेक्टर पदाचा राजीनामा दिलेला मंजूर केलाय. गुरुवारी बन्सल वायर इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर 2.15% घसरणीसह 398 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. अशाच प्रकारच्या नेहमीच्या बातम्यांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.